नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागीलच्या भागामध्ये आपण वर्डमधले काही कमांड्स घेतलेले आहेत, जसे की बोल्ड इटॅलिक होते ते. आता आपण याच्या पुढच्या कमांड्स घेणार आहोत. आता तुम्हाला ह्या छोट्या छोट्या लाईन्स दिसत आहेत, आपण त्यांना अलाइनमेंट म्हणतो. यांना अलाइनमेंट का म्हणतो? हे एक पोझिशन सेट करतात. एक स्पेसिफिक थ्रू, जसं सेंटरला पाहिजे तसं टेक्स्ट मला सेंटरला जाते, राईटला पाहिजे तसं राईटला जाते. तसं मी प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवतो. हे कम्प्युटर नाव मी लिहिलं आहे, RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट, आपल्या कम्प्युटरचं नाव RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट. आता इथे मी RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिलेलं आहे आणि सिम्पली RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूटला मी सिलेक्ट केलं या वर्डला. आता मला याची अलाइनमेंट सेंटरला हवी आहे, तर जेव्हा मी सेंटर करतो इथे अलाइन सेंटर दिसते. कंट्रोल E त्याचा शॉर्टकट आहे. अलाइन सेंटर केला तर जे वर्ड्स आहे आपले सेंटरला आलेत. त्याचबरोबर आहे अलाइन लेफ्ट. हे बघा, कर्सर ठेवते तिथं नाव येतं आहे अलाइन लेफ्ट. जेव्हा अलाइन लेफ्ट करतो आहे तर जे वर्ड्स आहेत आपले लेफ्ट साईडला जातात. त्याचबरोबर आहे अलाइन राईट. अलाइन राईटचा यूज असा होतो, जेव्हा आपल्याला टेक्स्ट राईट साईडला हवी आहेत तेव्हा आपण त्या टेक्स्टना राईट साईडला घेऊ शकतो. जसे की एक स्पेसिफिक टायमिंगनुसार एक आपण त्यांची पोझिशन सेट करत आहोत. पोझिशन सेट करणं म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो, अलाइनमेंट. नॉर्मली तर अलाइनमेंट 3 टाईपचे असतात, पण आपल्याकडे वर्ड प्रोसेसिंगमध्ये 4 टाईपच्या दिलेल्या आहेत. एक आहे लेफ्ट, राईट, सेंटर आणि जस्टिफाय. ही जस्टिफाय आहे. जस्टिफायचा यूज आपण मार्जिनच्या थ्रू यूज करतो, ज्याने दोन्ही साईडकडून आपले जे टेक्स्ट आहेत सारखे एका मार्जिन थ्रू लिहिता आले पाहिजे म्हणून. त्याचबरोबर आहे वरी बुलेट्स म्हणून नाव आहे. बुलेट्स काय असतं बघा, जेव्हा आपण नोट्स वगैरे काढतो तेव्हा यांचं यूज करतो. नोट्स काढताना याच्यामध्ये मल्टिपल टाईपमध्ये बुलेट्स आहेत, वेगवेगळ्या टाईपमध्ये. हे डॉटमध्ये आहे. जसं जेव्हा मी अप्लाय करतो तेव्हा हे इथं आलेली आहे, दिसते आहे तुम्हाला इथं. याच्यानंतर दुसरी बुलेट अप्लाय करायची असेल मला, दुसरीसुद्धा आहे. तुम्हाला जे आवडेल ते. हे स्क्वेअरमध्ये आहे, हे इंटरमध्ये आहे, चेकमार्कमध्ये सुद्धा आहे. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर पुढे बघितलं तरी ते नंबरिंगचं ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये आपल्याला जर एखाद्या वेळेस नोट्स काढताना आपल्याला नंबर द्यायचे आहे नोट्सना, किंवा आपण एखाद्या हेडिंग देतो, हेडिंगला नोट्स नंबर देतो, किंवा क्वेश्चन लिहितो तेव्हा क्वेश्चनच्या अगोदर क्वेश्चन नंबर 1 टाकतो. सेम तसंच इथे असं अप्लाय करायचं असेल तर आपण हे अप्लाय करण्यासाठी नंबरिंगचा यूज करत असतो. दिसत आहे तुम्हाला, तुमच्या डोळ्यासमोर येत आहे. प्रॅक्टिकली तुम्ही सुद्धा करून बघा. जर तुमच्याकडं घरी कम्प्युटर असेल तर घरीसुद्धा प्रॅक्टिस करा. नसेल तर आपलं इन्स्टिट्यूट आहेच. रोमनमध्ये पाहिजेत असेल नंबरिंग, रोमनमध्ये सुद्धा येतात, ABCDमध्ये सुद्धा येतात, कॅपिटल ABCDमध्ये सुद्धा येतात. त्याच्यानंतर मल्टिपल व्ह्यूमध्ये नंबरिंग आहे. सेम त्यांच्यासारखं काहीच फरक नाही आहे. जेव्हा हेडिंग देतो आणि सब हेडिंग देतो, यांना नंबर देण्यासाठी आपण हे यूज करतो. जसं A1, आता मी सब हेडिंग दिल्यावरती सब हेडिंगला A1 येईल. ओके, कळते ना तुम्हाला या ग्रुपमध्ये काय आहे. आपण हे ग्रुप फक्त पोझिशन सेट करण्यासाठी आणि नंबरिंग देण्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर जसं आपण समोर गेलो तर इथे मला डिक्रीज इंडेंट आणि इन्क्रीज इंडेंट असे 2 ऑप्शन आहेत. हा जो ऑप्शन आहे याला आपण डिक्रीज इंडेंट म्हणतो आणि याला इन्क्रीज इंडेंट. यांचं यूज आपण पोझिशन सेट करण्यासाठीच करतो. जसं की आता मी सेंटरचं यूज केलं तर मला जेव्हा सेंटरमध्ये हवे आहेत तेव्हा माझे टेक्स्ट जे आहेत सेंटरलाच गेले. पण मला सेंटरच्या आणि लेफ्टच्या मधात हवे आहेत टेक्स्ट. सपोज मला इथं हवे आहेत, तर आता हे डायरेक्टली मी जर म्हणलं तर मला माझे टेक्स्ट पाहिजे तर येतील का? नाही. याच्यासाठी काय करावं लागेल, मला हे इंडेंटचं यूज करावं लागेल. इन्क्रीज इंडेंट आणि डिक्रीज इंडेंट. इन्क्रीज इंडेंट जेव्हा करतो आपण टेक्स्ट राईट साईडला जातात, आणि डिक्रीज जेव्हा करतो टेक्स्ट लेफ्ट साईडला येतात. तर मी प्रॅक्टिकली यूज करून दाखवतो तुम्हाला. जेव्हा मी इन्क्रीज इंडेंट करतो आहे बघा, टेक्स्टची पोझिशन चेंज होत आहे. ते थोडा टॅप थ्रू समोर जात आहेत आपले टेक्स्ट. ओके, जसं मी डिक्रीज इंडेंट करतो आहे सेम तसंच लेफ्ट साईडला ते वर्ड आले आपल्या, जसं आधीची पोझिशन होती तिथं. हे इन्क्रीज आणि हा डिक्रीज. आशा करतो की तुम्हाला समजत आहे मी जे सांगत आहे ते. समजत नसेल तर तुमचे डाऊट्स मला कमेंट करून पाठवा. त्याचबरोबर इथे एक ऑप्शन आहे बघा खाली, सेट लाईन स्पेसिंगचा. याच्यावर काय होतं, आपल्याकडं मल्टिपल लाईन असतील. सपोज मी एक आहे आपल्याकडं कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा आणि दुसरं घेतो मी कम्प्युटर
कम्प्युटर इन्स्टिट्यूट आपल्याकडे 2 लाईन्स आहेत, एक RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून आणि दुसरी कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून. आता ह्या 2 लाईन आहेत, या 2 लाईनपैकी आपल्याला याच्या 2 लाईनमध्ये स्पेस हवा आहे. तर स्पेस द्यायचा असेल तर आपण सिम्पली काय करणार, ह्या सेट लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनवर जाऊन या कमांडचा यूज करून आपण लाईनमध्ये स्पेस घेऊ शकतो. स्पेसिंग आहे बघा बाय डिफॉल्टमध्ये 1 असते. आता कस्टमाइज स्पेसिंग करायची असेल स्पेसिंग 1.50 आहे. आता बघा याच्यामध्ये वाढत आहे, तुम्हाला काहीतरी फरक दिसतो. जेव्हा मी ट्यूब करतो तेव्हा अजून स्पेस वाढलेला आहे लाईनमध्ये जर स्पेस पाहिजेचं असेल तर आपण यांचा यूज करतो. जसं सिंगल आहे, डबल आहे, ॲटलिस्ट आहे. इथं मी डायरेक्ट व्हॅल्यू देऊ शकतो. हे बघा वाढत आहे, तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला प्रॅक्टिकली दिसत आहेत. हे बघा एवढीच हे लाईन स्पेसिंगचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण लाईनना स्पेस वगैरे करू शकतो. कळत असेल तुम्हाला? ओके. त्याच्यानंतर बघा शेडिंगचा ऑप्शन असतं. याला आपण फिल बी म्हणू शकतो, बॅकग्राऊंड कलर बी म्हणू शकतो आणि शेडिंगसुद्धा म्हणू शकतो. याला 2-3 नावाने आपण डिनोट करतो. याच्यामध्ये काय आहे बघा, जर मला एखादा वर्ड किंवा एखादी लाईन हायलाईट करायची असेल तर मी याच्याने कलरने, कोणत्या बी कलरने ॲज युअर चॉईसनुसार तुम्ही कोणतं बी कलर अप्लाय करून हायलाईट करू शकता. जसं मी येलो केला आहे, येलो आला. मला रेड करायचं असेल रेडसुद्धा येतं आहे. कोणतं बी कलर वापरून तुम्ही हायलाईट करू शकता. याला आपण शेडिंग म्हणतो. इथे हाईड आणि शोचा ऑप्शन आहे. टूगल फॉर्मॅटिंग मार्क्स आपण त्याला डिब्री रायटरमध्ये म्हणतो. वर्डमध्ये आपण त्याला हाईड आणि शोचा म्हणतो. जेव्हा आपल्याला मार्क करायचा असेल तेव्हा आपण याचा यूज करतो. काय? टूगल फॉर्मॅटिंग मार्क्सचा. हे बघा तुम्हाला दिसते इथं. जेव्हा मी अप्लाय करतो तेव्हा हे ब्लू कलरमध्ये दिसत आहे. अप्लाय काढला, निघाला तो मार्क्स झाला आहे. ज्याला मला एखादा फोंट वगैरे मार्क्स करायचा असेल तर मी याचा यूज करू शकतो. कळत आहे जे सांगतो आहे ते. थोडंसं लेफ्ट घेतो. त्याच्यानंतर आपल्याकडे एक दुसरा ऑप्शन आहे. मी थोडीशी साईज मोठी करून घेतो. इथे हेडिंगचं ऑप्शन आहेत ना, यांना आपण स्टाईल्स म्हणतो, वेगवेगळ्या स्टाईल्स. हे बघा इथे जेव्हा मी ठेवतो आहे स्टाईल प्रिव्ह्यू म्हणून नाव येत आहे. आता मी जसं मला जे एखादी स्टाईल अप्लाय करायची आहे या वर्डवर, RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूटला मला हेडिंग अप्लाय करायची आहे तर मी इथून हेडिंग अप्लाय करू शकतो. बघा तुम्हाला चेंजेस होताना दिसत असतील. टेक्स्टला जेव्हा मी करतो आहे तेव्हा याच्यामध्ये एवढे आहेत आपल्याकडं अवेलेबल सध्या. कळत आहे ना? हे बघा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही हेडिंग अप्लाय करू शकता. याचबरोबर मी थोडंसं यांचं पण एक्सप्लेन करून टाकतो. इथे बघा इन्क्रीज फोंट साईज आहे. जेव्हा एला अप ॲरो दिसतो इथे याला आपण इन्क्रीज फोंट साईज म्हणतो. याच्याने काय होतं, आपले जे फोंट आहेत त्यांची साईज मोठी होते. त्याचबरोबर आहे डिक्रीज फोंट साईज. याच्याने साईज डिक्रीज होते, साईज कमी होते टेक्स्टची. आता तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही बघू शकता काय चेंजेस होत आहे ते. डिक्रीज. आता मला फोंटचा कलर चेंज करायचा आहे. हे फोंट कलर असते, याच्यामध्ये आपण फोंटचा कलर चेंज करू शकतो. मला येलो कलर हवा आहे माझ्या इन्स्टिट्यूटला तर येलो कलर आला. मला ग्रीन पाहिजे ग्रीन येईल, रेड पाहिजे रेड येईल. ॲज युअर चॉईसनुसार जे कलर तुम्हाला हवा आहे ते कलर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर हायलाईट म्हणून एक ऑप्शन आहे. जसं आपण आता शेडिंगचं यूज केलं सेम तसंच हायलाईटचं सुद्धा तेच आहे. जर मला हायलाईट करायचं असेल तर मी हायलाईट करू शकतो. आपल्याकडं खूप सारा मोठा पेज आहे, त्याच्यामध्ये एखादा वर्ड आपल्याला हायलाईट करायचा असते तर आपण हे सुद्धा करू शकतो याच्याने हायलायटरने. हायलाईट नाही पाहिजे तर नो फिल करून मी त्या हायलाईटला रिमूव्ह करू शकतो. त्याचबरोबर आहे बघा बोल्ट. आपण त्या दिवशी शिकलेलो आहे तरीसुद्धा एकदा तुम्हाला रिव्ह्यू करून घेतो. बोल्टने थोडेसे जे आपले टेक्स्ट आहेत ते थोडेसे डार्क होतात, थिक होतात. त्याच्यानंतर इटॅलिक, ते आय ऑप्शन आहे त्याचं नाव इटॅलिक आहे. याच्याने थोडेसे आपले जे वर्ड्स आहेत ते क्रॉस होतात. अंडरलाईन, याच्यामध्ये मल्टिपल व्ह्यूमध्ये अंडरलाईन असतात. सिंगल अंडरलाईन आहे, त्याच्यानंतर डबल अंडरलाईन आहे, त्याचबरोबर थिक अंडरलाईन आहे, डॉटेड अंडरलाईन आहे, सगळ्यात खाली वेव अंडरलाईन आहे. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. इथे डॉलरचं साईन दिसतं, याचा यूज आपण स्ट्रिक थ्रू म्हणून करतो. जेव्हा आता बॉटममध्ये अंडरलाईन आली आहे, आज जेव्हा मी स्ट्रिक थ्रू करतो तेव्हा सेंटरमधून अंडरलाईन येते. एखादं करन्सी असते बघा, आपल्या भारताची जी करन्सी आहे त्याच्यावर काय करतो तर आपण ते थोडीशी अंडरलाईन मिडलमध्ये असते रुपीजच्या साईनवर. सेम तसंसुद्धा आपण अप्लाय करायचं असेल तर ते करू शकतो.
त्याच्यानंतर x2 आणि x² आहे, याचं नाव सबस्क्रिप्ट असते, सबस्क्रिप्ट नाव असते x2चं आणि x²चं सुपरस्क्रिप्ट. आता x2चा यूज आपण कुठे करतो, एखाद्या फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा असेल, जर सपोज H2O आहे, H2O हे कशाचं आहे, वॉटर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला आहे. H2 झाला का ते H2O. याची साईज मी थोडीशी मोठी करून घेतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. याच्यानंतर आपल्याला मला इथं जो 2 आहे, जेव्हा H2O काढतो तो तेव्हा H2O वाचताना आपण 2 जे आहे बेसला बघतो, किंवा बेसला असते ते Hच्या बेसला. बेस कशाला म्हणतो आपण, x2ला आपण बेस म्हणतो, त्याला सुपरस्क्रिप्ट नाव दिलेलं आहे वर्ड प्रोसेसिंगमध्ये. तर याच्यामध्ये मला H2O असं आपण डिनोट करतो, जेव्हा आपण वॉटर मॉलिक्यूल लिहितो तेव्हा 2ला छोटासा लिहितो, तर याचा x2चा आपण यूज इथे सुद्धा करू शकतो. आता मला जेव्हा आपण एखाद्या वेळेस फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये स्क्वेअर दाखवतो किंवा मॅथमध्ये एखाद्याचा स्क्वेअर दाखवतो, 15 स्क्वेअर, सपोज माझ्याकडं 15 स्क्वेअर, आपण हे जर वाचलं तर याला 15 स्क्वेअर म्हणू शकतो का, 152 म्हणतो आपण याला. सेम तसं मला 15चा स्क्वेअर करायचा असेल तर मी काय करेन, याला सिलेक्ट करेन आधी 2ला. मी अगोदर पण सांगितलेलं आहे आणि आत्तासुद्धा सांगत आहे, आपल्याला कोणती बी फॉर्मॅटिंग करायची असेल तर आपण आधी सिलेक्ट करतो. आता 15चा स्क्वेअर करायचा आहे तर मी सिम्पली काय केलं, 2ला सिलेक्ट केलं आणि सबस्क्रिप्टला क्लिक केलं. हे तुमच्या डोळ्याच्या समोर तुम्हाला दिसत आहे, 15 स्क्वेअर झालेला आहे. लक्ष द्या, तुम्हाला पुढं एक्झाममध्ये हेच क्वेश्चन विचारतील. त्याच्यानंतर इथे फॉन्ट फॅमिली आहे, फॉन्ट नेम वगैरे म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये वेगवेगळे कर्सू असतात, जेणेकरून तुम्ही ते कर्सू अप्लाय करू शकता कोणत्या बी युअर चॉईसनुसार. खूप छान कर्सू आहे त्याच्यामध्ये, आणि काय म्हणतात लिपीमध्ये सुद्धा आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता. हे समजत नाही तरीसुद्धा अप्लाय करू द्या. हे काय दिसत नाही, मला पण कळत नाही, तुम्हाला कळत असेल तर मला सांगून द्या कोणता फॉन्ट आहे ते. असे खूप छान आणि खूप सारे फॉन्ट आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही अप्लाय करू शकता. हे बघा, हे लिपीमध्ये डॉक्टरापेक्षा भारी, डॉक्टर मारू शकतं का असं, नाही ना. हे नॉर्मलमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता हे नंतरसुद्धा. त्याचबरोबर इथे क्लोन म्हणून ऑप्शन आहे बघा. या क्लोनचा यूज आपण काय करू कशासाठी करतो, ॲज इट इज जसे तसं मी आता हे सगळी फॉर्मॅटिंग केली आहे, याच्यावर बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन वगैरे कलर वगैरे केलेला आहे याला. सेम तसंच मला करायचं असेल तर मी काय करेन, इथे क्लोनचा ऑप्शन अप्लाय करेन. कुठं, आता मला या इन्स्टिट्यूटच्या नावाला पण सुद्धा यांच्यासारखंच करायचं आहे, RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूटसारखं. कम्प्युटर इन्स्टिट्यूटला सुद्धा सेम तीच फॉर्मॅटिंग अप्लाय करायची आहे. आता कधी काय होतं, आपण विसरून जातो कोणता कलर अप्लाय केलेला आहे, कोणतं ते फॉन्ट फॅमिलीमध्ये कर्सू कोणता घेतलेला आहे. एवढं सारं करायचं असेल तर वेळ पण खूप लागेल, पण त्याच्यासाठी एक शॉर्टकट दिलेला आहे, क्लोनचा ऑप्शन म्हणून. या क्लोनचा यूज कशासाठी करतो आपण, जेव्हा मी इन्स्टिट्यूट नाव सिलेक्ट केलं आहे आणि क्लोनवर जाऊन क्लिक केलं की खाली फिलचं ऑप्शन आलं आहे आणि त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून मी ठेवलं आहे. तर जसं वरचं RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट नाव होतं, कम्प्युटर इन्स्टिट्यूटसुद्धा सेम तसंच झालेलं आहे. तुमच्यासमोर रिझल्ट आहे, तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि नंतर प्रॅक्टिस करून बघू शकता. त्याचबरोबर आहे बघा, क्लोनच्या ऑपोजिट एक ऑप्शन आहे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगचा. हे क्लिअर नाव दिसते, याला आपण क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग म्हणतो. याच्याने काय होतं, आपण जेव्हा बाय डिफॉल्ट जसे टेक्स्ट लिहिलेले होते ना तसेच होऊन जातात. अप्लाय करून दाखवतो, हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता मी स्टार्टिंगला कसं ते फॉन्ट वगैरे लिहिलेलं होतं बाय डिफॉल्टमध्ये, त्यांना अप्लाय काय बोल्ड नाही, इटॅलिक नाही, काय नाही, बाय डिफॉल्टमध्ये जसे होते तसे आलेत. त्याचबरोबर होममध्ये एक ग्रुप राहिलेला आहे कट कॉपी पेस्टचा. याच्यामध्ये 3 ऑप्शन आहे त्या ग्रुपमध्ये, कट कॉपी पेस्ट. आता मला कट करायचं आहे, कटचं शॉर्टकट की Ctrl+X असतं, त्याच्याने आपण कट करतो. आता इथे बघा, मी याला सिलेक्ट केलं H2Oला आणि H2O मला कट करायचं आहे. मी काय केलं, सिम्पली कट केलं मी इथून, आणि मला दुसऱ्या पोझिशनला मला ते पेस्ट करायचं आहे. मी याला पेस्टसुद्धा करू शकतो कटने. कटचा करता यूज काय होतो बघा, जेव्हा आपण करंट पोझिशन होते तिथून तो रिमूव्ह होतो आणि अनअदर पोझिशनला तो सेट होतो, जिथं आपल्याला पेस्ट करायचं तिथं. त्याचबरोबर आहे कॉपीचा ऑप्शन आहे. कॉपीची शॉर्टकट की तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, Ctrl+C आपण कॉपी करतो. जेव्हा मी सिलेक्ट केलं H2Oला आणि कॉपी केलं आणि इथे एरिया सिलेक्ट केलं आणि पेस्ट केलं. समजत आहे ना, कॉपी कट पेस्ट सोपं आहे. हे बघा, इथे कॉपी झालेली आहे सेम ॲज इट इज, याच्यासारखं दुसरं
इथेसुद्धा आलेला आहे. तर होममध्ये एवढे सारे कमांड्स असतात. आता तुम्हाला होम समजला असेल. काही डाऊट असेल तर नंतर कमेंटमध्ये विचारा, डाऊट क्लिअर केल्या जाईल. ठीक आहे, आपण उद्या इन्सर्ट बघूयात. धन्यवाद.